गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे। सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला। यंदाच्या वर्षी 35,000 महिला भाविकांकडून अथर्व शीर्ष पठण करण्यात आले आणि माझ्याबरोबर आताही काही महिला आहेत। नुकताच अथर्व शीर्ष झालेला आहे आणि अतिशय प्रसन्न चेहऱ्यांनी सगळ्या महिला इथे दिसतात। खरं तर रात्री 2 वाजल्यापासून पहाटे 2 पासून या महिला सगळ्या या ठिकाणी येऊन थांबलेल्या आहेत आणि आता जवळपास 7-7:30 वाजतात। आता या महिला इथून बाहेर पडतात। मात्र आनंद तेवढाच आहे, उत्साह तेवढाच आहे चेहऱ्यावर। ताई काय सांगाल, अथर्व शीर्ष पठण झालाय, गणेशोत्सव सुरू झालाय, कसं वाटतं? यस, खूप छान वाटतंय आणि गेले 10 वर्ष आम्ही या सोहळ्यासाठी येतो। आम्ही 25 किलोमीटर लांबून येतो। गणेश उत्सव म्हटलं की आमची तयारी ऋषीपंचमीची जास्त असते की आम्हाला दगडूशेठला जायचं असतं। मी तर येतेच, पण प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर माझ्या 4 ते 5 नवीन मैत्रिणींना घेऊन येते, कारण इथं येऊन गेलेली प्रत्येक मैत्रीण प्रत्येक वर्षी रिपीट होते। म्हणजे जरी माझ्यासोबत नसते तरी ते त्यांच्या वेळेप्रमाणे येतात आणि इथला हा अनुभव मला असं वाटतं सगळ्यांनी घेतला पाहिजे। खरंच खूप छान वाटतं, इथं आलं की मन प्रसन्न होतं आणि बाप्पाला जवळून भेटल्याचं फिलिंग मला येतं। यस, थँक्यू। म्हणलं 25 किलोमीटर लांबून आलात, किती वाजता आलात? मॅडम आम्ही 3 वाजता निघालो घरातून, इथे 3:45 वाजता पोहोचलो होतो आणि इथं पाऊस चालू होता। आम्ही पावसात बराच वेळ उभे होतो आणि नंतर इथे येऊन बसलो। तर खरंच खूप छान फिलिंग आहे आणि बाप्पाला जवळून भेटण्याचा जे आनंद आहे तो फक्त इथेच मिळू शकतो। यस, कसं वाटतंय? अथर्व शीर्ष झालेलं आहे, प्रचंड प्रसन्न वातावरण आहे, तुम्ही बाप्पाचं दर्शन? खूप छान वाटतं, अति प्रसन्न, अद्भुत अनुभव आहे हा। काही मागितलं यावेळेस? हा, मागायचं काय, सगळंच आहे आपल्याकडं, मागायची काही गरजच नाहीये, देतोच येतो आपल्याला न मागता। तुम्ही काही मागितलं? येस हेच की सगळ्यांना आरोग्य भेटू देत, बस बाकी काही नाही। निरोगी आणि सुख शांती समाधान एवढंच। खूप मनापासून देवाकडे प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखी आणि निरोगी ठेव, बस एवढंच। काय सांगाल, कसं वाटतं एकंदरीतच? पुण्यात गणेशोत्सव सुरू झालाय, राज्यभरात गणेशोत्सवाचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे सगळ्यांच्या घरी। तुमच्या घरी गणपती बसलाय का आणि कसं वाटतं? येस मॅम, माझ्या घरी सुद्धा गणपती बसलेला आहे आणि आज मी इकडे आली होते माझ्या मैत्रिणीसोबत आणि मी फर्स्ट टाइम इकडे आलेली आहे। मी पण 25 किलोमीटर लांबून आलेली आहे। आम्ही सकाळी 3ला निघलेलो आणि इथे पोहोचायला आम्हाला 3:45 वाजले होते। आलो त्यावेळेला खरंच पाऊस होता, तिकडे पाणी असल्यामुळे तिकडे बसलो नाही, तर इकडे येऊन बसलो। आल्यानंतर खूप भारी वाटलं। आज फर्स्ट टाइम आले होते, पण मी आता इथे कायम येणार आहे आणि देवाला एवढंच मागितले की सगळ्यांना छान असं आरोग्य दे आणि आम्हाला सगळ्यांना सुखी समाधानी ठेव। येस, थँक्यू मॅम। काय सांगशील, तू छान दिसतेस, छान नटून आली आहेस, गणपती बाप्पाकडे काही मागितलंय? माझं म्हणजे मागणं असं काही नाही, कारण की आपल्याकडे सगळंच आहे, आपण सगळ्यांनी माणुसकी जपली पाहिजे। आज खूप छान असं सगळ्यांनीच माणुसकी जपली, सगळेजण एकमेकांना समजून घेत होते, काही अशी धक्काबुक्की नव्हती, एकदम छान अशी सोय इथे केलेली गेली आहे। महिलांना खूप छान वाटलं आणि सकाळची आरती वगैरे खूप प्रसन्न वाटलं आणि म्हणजे बऱ्याचशा मुली झोपतात ह्या टायमिंगला, बट आम्ही सगळे आलोय आणि आमच्यात सगळ्यात लहान म्हणजे ही आहे, ही आता फक्त 7वीला आहे, तरी सुद्धा ही सकाळी लवकर उठली आणि इथे मनोभाव श्रद्धा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। आम्हाला खूप छान वाटलं। 7वीत आहेस तू आणि आलीस, किती वाजता आलीस? मी सकाळी ना 3 वाजता निघाले होते आणि ना 3:45ला पोहोचले आणि इकडची मूर्ती बघून इतकं प्रसन्न वाटतं ना, खूप मनापासून आम्ही हे करतो, श्रद्धा आहे माझी गणपतीवरती। काय मागितलंयस काय? हो, मागितलंय। नाही सांगणार, मला देवालाच माहिती मला काय मागितलंय। बरं, हा सगळा सोहळा एकीकडे पार पडतोय, दुसरीकडे राज्यभरात सुद्धा गणेशोत्सव प्रचंड उत्साहामध्ये साजरा केला जातोय। घरी कसं वातावरण आहे, घरची तयारी वगैरे? घरी पण गणपती आहेत आता आमच्या पण, घरचे वातावरण एकदम प्रसन्न, एकदम म्हणजे असं गणपती बाप्पा आले की असं जायचं म्हटलं की एवढं हे होऊन जातं ना, एवढं दुःख होतं की नाही का सांगू नाही शकत। यायचं असेल तर आपण एवढी तयारी करतो, जाताना खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं। मग आता पुण्यातले गणपती बघणार आहात, कसं काय? म्हणजे पुण्यातले मानाचे 5 गणपती तर ते पाहिल्याशिवाय खरं तर गणेशोत्सव पूर्णच होत नाही। आज नाही, पण आम्ही या 9 दिवसात एकदा चक्कर मारणार, 5 मानाचे गणपती नक्की पाहणार। येस,
नक्कीच आपण बघतोय या महिला भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि अथर्व शीर्ष पठण केल्याच्या नंतर अगदी रात्रीपासून खरं तर 1-1.5 वाजल्यापासून महिला येत होत्या. मात्र चेहरे तितकेच प्रसन्न आहेत कारण दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन झालंय, जवळून दर्शन झालं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण दर्शनाची मोठी रांग असते. मात्र ज्या महिला अथर्व शीर्ष पठणाला येतात त्यांना थेट गाभाऱ्यापर्यंत सोडलं जातं आणि खूप चांगलं दर्शन झाल्यामुळे या महिला भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचं, आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण असलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.